इट इज नॉट इनफ दॅट जस्टिस इज डन, इट मस्ट ऑल्सो बी सीन टू बी डन. म्हणजेच काय की फक्त न्याय मिळवणं पुरेसं नाही, तर तो न्याय होताना दिसणं हेही तितकंच महत्वाचं. आणि याच अनुषंगाने सध्या अरविंद केजरीवाल चर्चेत आहे. चर्चेत का, तर अरविंद केजरीवाल यांनी फोडलेला सत्याग्रहाचा बॉम्ब. हा सत्याग्रहाचा बॉम्ब कोणाविरुद्ध फोडलेला आहे, तर दिल्ली हायकोर्टाच्या ज्या न्यायमूर्ती आहेत स्वर्णकांता शर्मा यांच्या विरुद्ध हा सत्याग्रह पुकारलेला त्यांनी दिसतो. आणि कदाचित स्वतंत्र भारताच्या इतिहासातील गांधीजी नंतर ही या प्रकारची पहिली केस असणार आहे. आणि म्हणूनच या केसची सध्या चर्चा होताना आपल्याला दिसते. नेमकं हे प्रकरण काय, हे प्रकरण सुरू कुठून होतं, या केसमध्ये ज्या महत्वाच्या दोन गोष्टी आहेत, रिक्युजल आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, या कॉन्सेप्ट काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा A1ISच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. बघा, तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तरलेखन हा महत्वाचा घटक त्यामधला आहे. आणि त्याच अनुषंगाने उत्तरलेखन झिरो टू हिरो हे पुस्तक तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे. मार्केटमधून निश्चित खरेदी करा. विषयाकडे परत येऊया. दिल्ली हायकोर्टाच्या जस्टिस आहे किंवा न्यायमूर्ती आहे स्वर्णकांता शर्मा. या स्वर्णकांता शर्मा समोर अरविंद केजरीवालांची केस असते आणि त्या केसला अरविंद केजरीवाल स्वतः हजर राहतात. आणि ते एक मागणी करतात की या न्यायमूर्तींनी या केसमधून स्वतः माघार घ्यायला पाहिजे, या केसमधून हटल्या पाहिजेत आणि ही केस दुसऱ्या न्यायमूर्तीकडे ट्रान्सफर व्हायला पाहिजे. पण या त्यांच्या मागणीसाठी या ज्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा ही त्यांची मागणी मान्य करत नाही. आणि इथूनच या प्रकरणाला सुरुवात होते. आणि न्यूज काय बनते, तर केजरीवाल विथड्रॉ फ्रॉम प्रोसिडिंग बिफोर हायकोर्ट जज अँड इन्वोक्स सत्याग्रह. आणि ते म्हणताना अरविंद केजरीवाल काय सांगतात की मला न्याय मिळेल अशी आशा आता तुटलेली आहे. आणि म्हणूनच मी माझ्या कॉन्शियसनेसनी मी पूर्ण म्हणजे काय म्हणतात कॉन्शियस राहून हे डिसिजन घेतोय. आणि जो महात्मा गांधीजी यांनी सांगितलेला जो सत्याग्रहाचा कॉन्सेप्ट आहे, जो सत्याग्रहाचा मार्ग आहे, तो मी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारतो आहे. इथे लक्षामध्ये स्वतंत्र भारताच्या इतिहासातील मी पुनश्च एकदा सांगतोय, कारण सत्याग्रहाला एक हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट राहिलेला आहे. गांधीजींनी जो दक्षिण आफ्रिकेमध्ये जो भारतीयांविरुद्ध होणारा अन्याय होता त्यामध्ये पहिल्यांदा सत्याग्रह हा स्वीकारला होता. त्यानंतर भारतात आल्यानंतर 1917 मध्ये चंपारणचा जो सत्याग्रह होता तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचं एक थोडस जर गोष्ट सांगायची असली तर अशाच पद्धतीनं गांधीजी हे कोर्टामध्ये उभे होते आणि जज जे आहे ते त्यांना 100 रुपये जमानत रक्कम म्हणून भरायला सांगतात. या चंपारण आंदोलनामध्ये जे काही त्यांना कोर्टात उभं ठेवण्यात आलेलं होतं, परंतु गांधीजी ते 100 रुपये भरायला नकार देतात. आणि तो एक रिलेव्हन्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. दुसरा रिलेव्हन्स काय आहे, तर जे असहकार आंदोलन त्या ठिकाणी चालवण्यात आलेलं होतं, ज्याला आपण नॉन कॉपरेशन मुवमेंट म्हणतो, आणि त्याच नॉन कॉपरेशन मुवमेंट मध्ये 2022 मध्ये ते कसं थांबवण्यात आलेलं होतं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि त्यामध्येच गांधीजींना सेडिशनचा चार्ज लावण्यात येतो आणि त्याविरुद्ध कोर्टात उभं करण्यात येतं. कोर्टात उभे असताना गांधीजी म्हणतात की हा जर इंग्रजांविरुद्ध केलेला सेडिशन असेल तर याबद्दल मला अधिकाधिक सजा त्या ठिकाणी तुम्ही दिली पाहिजे. आणि या पद्धतीचा शांततेचा सत्याग्रह गांधीजींनी केलेला दिसून येतो. हा एक थोडासा मी तुम्हाला हिस्टोरिकल बॅकग्राऊंड सांगितला. आणि याच बॅकग्राऊंडला धरून अरविंद केजरीवालांनी सत्याग्रह केलेला आहे. आता मग हे नेमकं प्रकरण काय आहे, याला सुरुवात कुठून होते, तर तुम्हाला जर माहित असेल म्हणजे तुम्हाला माहितच असेल, तर 2021-22 मध्ये काय आहे, दिल्ली सरकारने एक लिकर पॉलिसी केस आणलेली होती. त्याला आपण काय म्हणतो, तर मद्य परवाना किंवा मद्य परवाना घोटाळा जो तथाकथित तो घोटाळा होता. ही पॉलिसी केस त्या ठिकाणी आणलेली दिसते. यामध्येच काय आहे, तर तत्कालीन जे मुख्यमंत्री होते दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागलेला आहे. आणि त्यांच्या जे पार्टीतील सदस्य होते जे यामध्ये इन्व्हॉल्व होते असा दावा करण्यात आला होता, यांना सुद्धा त्या केसमध्ये अटक करण्यात आलेलं होतं. ही केस सर्वांना आपल्याला माहिती आहे. मग ही केस कुठे जाते, तर ही स्थानिक कोर्टामध्ये केस उभी राहते. ही केस आहे 2022च्या आसपास आणि त्याचा रिझल्ट येतो 27 फेब्रुवारी मध्ये, म्हणजे या वर्षी. आणि त्या कोर्टाचा जो दिलासा आहे तो अरविंद केजरीवाल यांना देण्यात येतो आणि त्यामधून त्या केसमधून त्यांची मुक्तता करण्यात येते. आणि ते रडतानाचे जे व्हिडिओ वगैरे आहे ते तुम्ही सोशल मीडियावर अरविंद केजरीवाल यांचे पाहिलेले असेल.
मग यामध्ये काय आहे की सीबीआयनी सगळी ही चार्जशीट वगैरे किंवा हे प्रकरण हाताळलेलं होतं आणि हे प्रकरण मग ह्या प्रकरणात जो दिलासा मिळालेला आहे या विरुद्ध सीबीआय काय करतं तर हायकोर्टामध्ये, दिल्लीच्या हायकोर्टामध्ये काय करतं, अपील दाखल करते आणि ती केस मग या हायकोर्टात येते आणि समोर येते या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या समोर निर्णयासाठी किंवा ती प्रोसिडिंग होण्यासाठी ठेवलेली असतात. इथपर्यंत लक्षात आलं. पुढे काय होतं तर केजरीवाल एक भूमिका घेतात. कुठली भूमिका घेतात जे आपण आधी डिस्कस केलेली आहे की रिक्युजल. रिक्युजल म्हणजे काय असतं तर जजनी स्वतःहून एखाद्या केसमधून बाजूला होणे जेव्हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जनरेट होत असतो. आता हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट काय असतो की हा हित संघर्षाचा संबंध, जेव्हा दोन पार्टी त्या ठिकाणी आपल्याला एक पेटिशनर आणि एक अॅक्युज असे दोन दिसत असतात आणि या दोघांमध्ये जर हित संघर्ष ऍज अ न्यायमूर्ती म्हणून जर एखाद्या पक्षाकडे आपलं जर मत झुकेल असं जर वाटत असेल तेव्हा हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जनरेट होत असतो आणि त्याच अनुषंगानं तिथून रिक्यूज होण्याची मागणी केजरीवाल यांनी केलेली आहे. यापूर्वी बघा जर रिसेंट मधले जर एक्झाम्पल सांगायचे असेल की या पद्धतीनं रिक्यूज कोण झालेले आहेत तर जस्टिस न्यायमूर्ती जस्टिस उदय लळित यांचं उदाहरण तुम्हाला माहित असेल. तसेच जस्टिस रमन्ना सुद्धा चीफ जस्टिस राहिलेले होते. हे सुद्धा कावेरी कृष्णा कावेरी नदीचा जो डिस्प्यूट होता त्या केसमध्ये ते स्वतःहून बाजूला झालेले होते आणि जे हे ललित आहे हे सुद्धा जे कुठलीही केस होती ती राम जन्मभूमीची जी केस होती त्या केसमधून बाहेर झालेले होते किंवा स्वतःला दूर ठेवलेलं होतं कारण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तयार होतो म्हणून. आणि मग या न्यायमूर्तींनी सुद्धा या केसमधून दूर व्हायला पाहिजे होतं असं हे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस या तत्वाच्या माध्यमातून आपल्याला वाटू शकतं आणि हेच केजरीवालांना सुद्धा वाटलेलं आहे. पण हे जे न्यायमूर्ती आहे हे या केसमधून दूर होत नाही. याची अरविंद केजरीवालांनी काय सांगितलेली आहे, काही कारणे सांगितलेली आहे. कशी कारणं की जज या केस संबंधित कशा जोडल्या गेलेल्या आहेत आणि कसा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तयार होतो. तर पहिलं कारण म्हणजे काय तर एक भारतीय अधिवक्ता परिषद आहे जी बीजेपी प्लस RSS यांच्या विचाराला धरून चालणारी आहे आणि त्यामध्ये या ज्या न्यायमूर्ती आहे या त्या परिषदेमध्ये त्यांनी हजेरी लावलेली दिसतात, त्यांच्या कार्यक्रमामध्ये गेलेल्या दिसतात आणि ही जी केस आहे ही पॉलिटिकली मोटिवेटेड झालेली केस आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि यामध्ये मग जर एखादा जज निर्णय देणारा असतील किंवा निर्णय देत असतील तर त्यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जनरेट होऊ शकतो. बरोबर. दुसरं काय म्हटलेलं आहे की या न्यायमूर्तीची जी दोन मुलं आहेत ही जी मुलं आहेत हे जे सॉलिसिटर जनरल आहे कोण तर त्यांचं नाव काय आहे तुषार मेहता. सो यांच्याकडे ती काम करतात आणि तुषार मेहता जे आहे जे सॉलिसिटर जनरल आहे हे एक प्रकारे काय म्हणता येईल भारत सरकारचे वकील म्हणून काम पाहत असतात. बरोबर ना. कारण महान्यायवादी जे आहे अटॉर्नी जनरल त्यांना ते असिस्ट करत असतात सॉलिसिटर जनरल आणि या सॉलिसिटर जनरलच्या अंतर्गत काम करतात या न्यायमूर्तीची दोन मुलं आणि म्हणून सुद्धा हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट त्या ठिकाणी तयार होतो आणि म्हणून या न्यायमूर्तींनी या केसमधून बाहेर राहायला हवं एवढी मागणी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पण हे मागणी मान्य करत नाही आणि म्हणून अरविंद केजरीवाल एक मोठा निर्णय घेतात. आता मोठा निर्णय हा काय आहे तर इथून यापुढे मी या केस संबंधित कोर्टात हजर राहणार नाही. इतकंच काय तर मी माझ्या वकिलाला सुद्धा माझी पैरवी करण्यासाठी तिथे उपस्थित ठेवणार नाही आणि मी गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने चालणार आहे असं हे संपूर्ण प्रकरण या ठिकाणी तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल. इथे लक्षामध्ये मग यामधून कुठले मुद्दे उपस्थित होतात अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय महत्वाचं आहे तर बघून घ्या. एक तर आहे की कायद्याचं राज्य आणि पॉलिटिकल नरेटिव्ह इथे सेट होण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल करताय का ही डिबेट त्या ठिकाणी दिसून येतं. कायद्याचं राज्य काय आहे किंवा संविधानाचं जे मूलभूत तत्व आहे ते आहे कायद्याचं राज्य. मग यामध्ये काय असतं की प्रत्येक व्यक्ती कुठलाही व्यक्ती असू दे किंवा नेता असू दे हा प्रत्येक प्रक्रियेला कायद्याच्या प्रत्येक प्रक्रियेला बांधील असतो. म्हणजे कोर्टात केस सुरू असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहावंच लागेल. परंतु मग अरविंद केजरीवाल या कोर्ट प्रोसिडिंग टाळत आहे असं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून मग हा एक कायद्याचं राज्य वर्सेस राजकीय कथन अशी त्या ठिकाणी डिबेट दिसते का. कारण कुठलं तरी वेगळं पॉलिटिकल नरेटिव्ह सेट करताना अरविंद केजरीवाल दिसतं का हे सुद्धा आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. बघा मग हा मुद्दा काय बनतो तर लिगल प्रोसेस वर्सेस पॉलिटिकल प्रोसेस असा संघर्ष त्या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे. दुसरा मुद्दा कुठला उपस्थित होतो तर न्यायालयीन स्वातंत्र्य. जर एखाद्याचा भरोसाच या न्यायालयीन
न्यायालयावर असणार नाही, तिथला जो निर्णय देणार आहे त्या जजवरच असणार नाही, तर मग न्यायालयीन स्वातंत्र्य जे आहे, ज्युडिशियल इंडिपेंडन्स आहे, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतात. कारण काय तर निष्पक्षता, निष्पक्ष नसणं हा या मुद्दा उपस्थित होतो. आणि जर मग अशा प्रकारच्या केसमध्ये जर जजस बायस म्हणून दिसत असेल किंवा त्याला काय म्हणतात पूर्वग्रह दूषित जर जज एखादे दिसून येत असेल, तर हा सुद्धा आरोप त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून न्यायालय हे पूर्णपणे मुक्त आहे का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. आणि म्हणूनच या जजनी तसं पाहता तत्वतः या जजनी रिक्यूज करायला पाहिजे होतं, स्वतःला या केसमधून बाहेर ठेवायला पाहिजे होतं. पण तरी सुद्धा दिल्ली हायकोर्टमध्ये 40 जज आहे आणि मग यांच्याच समोर हा निकाल का लागला जावा, हा सुद्धा प्रश्न. आणि म्हणून नैतिकतेला धरून सुद्धा किंवा त्याचं जे लीगल मेकॅनिझम आहे या अनुषंगाने हा डिस्कस करता येतो. त्यानंतर काय आहे तर सार्वजनिक संस्थेवर जनतेचा विश्वास मग कमी होईल अशा केसमधून. आणि इथिक्सचा जो मुद्दा आहे, जो आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे, हे सुद्धा काही पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. कुठले मग हे पॉइंट्स आहेत तर भ्रष्टाचार, करप्शन यांनी काही मोटिवेटेड झालेले आहेत का, किंवा पक्षपात या ठिकाणी आपल्याला बायसनेस दिसून येतोय, जसा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टची जी उदाहरणं अरविंद केजरीवालांनी दिलेली आहेत ते सुद्धा दिसून येतं. त्यानंतर पारदर्शकतेचा अभाव. बघा मी सुरुवातीलाच म्हटलं की न्याय होणं महत्वाचं नाही, तर तो न्याय होताना दिसणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणून यामध्ये पारदर्शकता दिसून येत नाही. सोबतच काय की राजकीय हस्तक्षेप, जसं की अरविंद केजरीवालांनी उदाहरण दिलेले आहे की न्यायमूर्ती ज्या आहेत त्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहिलेल्या आहे 4 ते 5 वेळा. सो राजकीय हस्तक्षेप त्यामध्ये दिसून येतो. त्या अनुषंगाने सुद्धा हा मुद्दा उपस्थित होतो. आणि मग हे जे पब्लिक इन्स्टिट्यूशन असेल किंवा पब्लिक ऑफिशियल्स असेल, यांची जबाबदारी काय राहते तर एक तर इंटिग्रिटी दाखवणं किंवा प्रामाणिकपणा दाखवणं. प्रामाणिकपणाने त्या केसमधून त्यांनी बाजूला जायला पाहिजे होतं का. त्यानंतर जे इम्पार्शलिटीचा जो निष्पक्षतेचा जो प्रश्न उपस्थित होतो तो सुद्धा आपल्याला ऍड्रेस करावा लागेल. आणि जी ट्रान्सपरन्सी आहे, जे एखाद्या केसमध्ये पारदर्शकता असायला हवी होती, ते सुद्धा दिसणं खूप महत्वाचं आहे. सो आय होप की या अनुषंगाने तुम्हाला ही न्यूज काय आहे, यातून निर्माण होणारे मुद्दे काय आहे हे तुमच्या लक्षात आलेले असेल. एक आपण प्रश्न बघून घेऊया. सार्वजनिक संस्थांवरील विश्वास हा लोकशाहीचा पाया मानला जातो. या संदर्भात सार्वजनिक विश्वासाचे महत्व स्पष्ट करा आणि तो कमी होण्याची कारणे तसेच तो टिकवण्यासाठीच्या काय उपाययोजना आहे यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे की तुम्हाला हा मुद्दा कसा वाटला, तुम्हाला या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे हे कॉमेंट सेक्शन मध्ये आपण तिथे डिस्कस करूया. तुम्ही जर राज्यसेवा 2027 साठी तयारी करत असाल तर समर्पण बॅच आम्ही या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे आणि अगदी माफक दरात 29,999 रुपयाला अवेलेबल असणार आहे. त्याची वैशिष्ट्ये काय की प्रिलिम्स प्लस मेन्स दोन्ही पद्धतीने तुमची तयारी होणार आहे. सर्वात महत्वाचं जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही, लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर या बॅचची किंमत खूप जास्त वाटत असेल देन यूज माय कुपन कोड प्रतीक सर म्हणून तुम्हाला योग्य ते डिस्काउंट त्या ठिकाणी देण्यात येईल. एव्हनायस्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. गुगल प्ले स्टोअर वरून आणि ऍप स्टोअर वर अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय नोट्स, एनसीईआरटी अँड स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज आणि अजूनही इतर काही गोष्टी. तुम्हाला जर नोट्स हव्या असतील, पीडीएफ हव्या असतील देन QR कोड स्कॅन करा आणि एव्हनायस्टा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. हा नंबर तुमच्यासाठी इथे देतोय, यावर संपर्क करा. तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर त्या निश्चितच त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात येईल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. निश्चितच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा नवीन टॉपिक सोबत लवकरच. तोपर्यंत थँक्यू.